भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जयभवानी या ठिकाणी आता सर्वांनी सांगितलं, मी सांगू इच्छितो की मला मालकाने सांगितलं, रामभाऊन सांगितलं की पालकमंत्री कसा असावा, आमच्या जयभाऊ सारखा असावा. मी माझं उदाहरण सांगतो. 1 वर्ष व्हायचं आणखी मलाही बार्शीमध्ये भाऊ आले पालकमंत्री झाल्यानंतर. मी थोडा शांत बसलो होतो आणि भाऊनी मला प्रेरणा दिली, राजे भाऊ असं शांत बसून चालणार नाही मला. त्या दिवशीपासून मी अत्यंत जोमाने कामाला लागलो. आणि भाऊ तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जी ताकद दिली त्या ताकदीचं फळ म्हणून आज बाजार समितीला 18 पैकी 18, नगरपालिका बहुमतानं, त्याचबरोबर जिल्हा परिषदला 6 पैकी 6, 12 पैकी 12 पंचायत समितीला. आज जर पाहायला गेलं तर भाऊ तुमच्या प्रेरणेनं किंवा सगळ्या नियोजनानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 पैकी 10 सभापती आले, नगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, महापालिका या ठिकाणी आली. आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मनापासून आनंद होतो की सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 25 वर्ष झालं भाऊ या ठिकाणी या जिल्ह्याच्या सरीपटावरती लढत असताना कधी DCC वरून संघर्ष, आता बरीच मंडळी तिथं संघर्ष त्यांच्यावर झाला, असे सगळेजण आता मला गावून मिळून आहे. परंतु फार मोठा बार्शीला आम्हाला भाऊ संघर्ष करावा लागला की त्यावेळेस विरोधामध्ये काम रंगू करण्याची आमच्या घरात जबाबदारी असायची. सातत्यानं 6 पैकी 4, 6 पैकी 5 भाऊ सदस्य यायचे आणि भांडू बेजार असायचे. 25 वर्ष पंचायत समिती सुद्धा सत्ता जनतेच्या आशीर्वादानं बार्शीमध्ये आज रौप्य महोत्सव आम्ही साजरा करतोय. अखंडपणानं बार्शीची सत्ता या ठिकाणी मिळाली. आणि खरा आनंद या ठिकाणी भाऊ असा होतो की सर्वसामान्य कुटुंबातील मुलं, आज तुम्ही सगळ्यात पत्रकार बांधवांना पण सांगतो, हा जो चमत्कार भाऊ तुम्ही घडवलाय, हा दीपक वैद्य सगळ्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये तर काम करतो, कमी शेती आहे, परंतु इतर शेतकऱ्यांना सुद्धा भाऊ वेळोवेळी मार्गदर्शन करून दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन काम करण्यामध्ये इतका साधा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमुळे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी असं एक सहजरित्या एक साधा शेतामध्ये काम करणारा मुलगा आज या ठिकाणी जिल्हा परिषदचा एवढ्या मोठ्या सभागृहाचा अध्यक्ष होतो, ही फार मोठी किमी आहे. आणि आज संपूर्ण जिल्ह्यातील जनतेनं भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं दिलेले आशीर्वाद आणि भाऊ तुम्ही केलेलं नियोजन यामुळंच ही घटना या ठिकाणी घडू शकली. आणि ज्या अपेक्षित राहिली होती बार्शी अपेक्षित की कधीच जिल्हा परिषदचं अध्यक्षपद या ठिकाणी बार्शीला मिळालं नव्हतं. आपलं नियोजन आणि या नियोजनाचा भाग म्हणून आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीला या ठिकाणी संधी भाऊ दिलेली आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, बार्शी तालुक्याच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, सर्व नेते मंडळी आणि खास करून ज्यांच्या नियोजनामुळं आजचा हा दिवस आज एवढ्या फुल मेजॉरिटीनं पाहतो अशा जयभाऊ गोरे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कुठलीही तक्रार येणार नाही. अत्यंत प्रामाणिकपणानं भाऊंच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारभार केला जाईल अशी या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हमी देतो. आणि या ठिकाणी जी भाऊ आम्हाला संधी दिली, आज सगळ्यांच्या समक्ष आम्ही विनंती करतो की बार्शीमध्ये आमच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील या अध्यक्षांचा, सर्व सदस्यांचा आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्याकरता आपण वेळ द्यावी. आणि ज्या भगवत महोत्सवाला आपण भाऊ आले होते गेल्या वेळेस त्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळेल
तो भगवान महोत्सव 22 ते 28 तारखेला आहे. त्यावेळेसही आपल्या हस्ते त्या महोत्सवाची सुरुवात करावी आणि आमच्या सर्व बार्शीकरांची एक इच्छा आहे, ज्या पद्धतीनं पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महापूजा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होती, तशीच पालकमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय पूजा भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं व्हावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्व बार्शीकरांच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार करून माझे 2 शब्द संपवतो.